आणि यानंतर काही बातम्या सविस्तर पाहूया। ऐतिहासिक वारसा असलेल्या हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यानं दुर्गप्रेमींमध्ये आनंद आहे। दापोलीमधील हर्णे येथील समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे। त्यामुळे दापोलीतील पर्यटनावर आणखी मोठा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात होणार आहे। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दापोलीमधील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद ही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झालेली आहे। मी सध्या आहे हर्णे येथील त्या किल्ल्याच्या शेजारी। आपण पाहताय की हा जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे ज्याची नोंद युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये केलेली आहे। या सगळ्यामुळे दापोलीच्या पर्यटनामध्ये मोठा सकारात्मक परिणाम देखील होण्याची शक्यता ही अनेक इथल्या स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे। खरं तर काही महिन्यांपूर्वी युनेस्कोकडून या किल्ल्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं, पाहणी करण्यात आली होती आणि त्यानंतर या किल्ल्याला नामांकन प्राप्त झालेलं आहे। यामुळे होणार आहे असं की किल्ल्याची डागडुजी व्यवस्थित होऊ शकते आणि इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत किल्ल्यावरच्या त्या चांगल्या होतील आणि इथलं जे पर्यटन आहे त्या पर्यटनाला एक वेगळी दिशा नव्याने प्राप्त होऊ शकते। पर्यटक मोठ्या संख्येने अजून या ठिकाणी दाखल होऊ शकतात असं म्हटलं जात आहे। खरं तर आता पावसाळा आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी बंदी आहे। तिथे जे जाणारे बोटी आहेत त्या बोटी बंद असल्यामुळे इथे जाता येत नाही। मात्र असं असलं तरी हा किल्ला सुस्थितीत आहे आणि या किल्ल्याला खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे। त्यामुळे विविध ठिकाणाहून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येत होते। मात्र युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या किल्ल्याची नोंद झाल्यामुळे एक नवा इथे पर्यटनाच्या बाबतीमध्ये आणखीन बदल भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो। स्वप्नील घाट, एबीपी माझा, दापोली, रत्नागिरी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या